तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहेत की आपण कसं एक व्हर्च्युअल मशीन क्रिएट करू शकतो विंडोज साठी. तर चला स्टार्ट करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की विंडोज साठी कसं आपण व्हर्च्युअल मशीन क्रिएट करू शकतो. तर ठीक आहे, तर सर्वात पहिलं तर इथे तुम्ही ना आयएसओ फाईल डाउनलोड करून घ्या. बघा मी इथे डाउनलोड्स मध्ये ही आयएसओ फाईल आहे. ठीक आहे, .iso. ठीक आहे, ही तुम्ही डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, ही डाउनलोड केल्यानंतर व्हर्च्युअल मशीन पण तुमच्याकडे इन्स्टॉल असलं पाहिजे. हे कसं सर्व इन्स्टॉल करायचं याच्यावर पण मी एक व्हिडिओ आणेन. पण जर तुमच्याकडे आधी इन्स्टॉल असेल तर तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे तुम्ही या. बघा हे इथे दिसते तुम्हाला कोपऱ्यामध्ये फाईल, इकडे क्लिक करा तुम्ही. ओके, बघा इथे कोपऱ्यामध्ये फाईल, त्यानंतर न्यू व्हर्च्युअल मशीन. ओके, न्यू व्हर्च्युअल मशीन वर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला विचारता टिपिकल किंवा कस्टम. जर तुम्हाला काय कस्टम वगैरे जर तुम्ही ऍडव्हान्स असाल तर तुम्ही इथे ऍडव्हान्स करू शकता, तुम्हाला जर हवं असेल तर. पण सध्या आपण टिपिकलीच करूया, आपल्याला कस्टम वगैरेची काही गरज नाही आहे. ऍज अ बिगिनर जर तुम्ही असाल तर टिपिकलच क्लिक राहू द्या, काही त्याच्यामध्ये चेंजेस करू नका. ठीक आहे, त्यानंतर इथे नेक्स्ट करा. ओके, ह्याच्यानंतर आता इकडे तुम्हाला इथे माझी ऑटो सिलेक्ट झालेली आहे, कारण मी आधी पण इथे इन्स्टॉल केलेली आहे विंडोज 10. ठीक आहे, पण जर तुम्हाला नाही आली तर इथे ब्राउज करा. ब्राउज केल्यानंतर तुम्हाला तुमची जिकडे पण फाईल्स सेव्ह असेल तिकडे तुम्ही लोकेशनवर जा आणि ती सिलेक्ट करा. तर ही माझी लोकेशनवर आहे फाईल डाउनलोड्स मध्ये, मी ओपन केली आणि झालेली आहे सिलेक्ट. ओके, त्याच्यानंतर इथे सिम्पली ते नेक्स्ट वर क्लिक करा. ठीक आहे, इथे तुम्हाला विचारतं प्रोडक्ट की वगैरे आहे का, तर ते सर्व तुम्हाला विचारतोय. ठीक आहे, तर प्रोडक्ट की जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एंटर करा. कुठला व्हर्जन हवे विंडोजचा ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमचं नाव वगैरे, पासवर्ड वगैरे ते सर्व तुम्ही इथे एंटर करू शकता. ठीक आहे, आता सध्या मी इथे टेस्ट टाकतो, टेस्ट. त्यानंतर हे सर्व ऑप्शनल आहे, मग तरी तुम्हाला टाकायचं, तुम्ही एंटर करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट वर क्लिक करा आणि इथे तुम्ही 5 पण सिलेक्ट करू शकता की ती जी व्हर्च्युअल मशीन क्रिएट होईल ना ती तुम्हाला कुठे स्टोअर करायची आहे. तर ठीक आहे, हीच राहू देतो मी आता सध्या. जर तुम्हाला दुसरी कुठली हवी असेल तर ब्राउझर क्लिक करा आणि इथे तुमचं जे पण काय येईल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, तर मी सध्या हीच राहू दे. आता नेक्स्ट करायचंय फक्त आपल्याला आता. ओके, आता तुम्हाला इथे स्पेस तुम्ही देऊ शकता की जेवढी तुम्हाला हार्ड डिस्कची स्पेस द्यायची आहे, ठीक आहे, ती तुम्ही देऊ शकता. आणि इथे अजून एक विचारलं जाते की स्टोअर ॲज अ सिंगल फाईल किंवा मल्टिपल फाईल. तर आपण इकडे मल्टिपल फाईलचं सिलेक्ट राहू द्या, कारण हे आपल्याला जास्त इझी पडेल. ठीक आहे, इथे काय नाही, मग नेक्स्ट करत जा. पण आता जर तुम्हाला जास्त स्पेस हवी असेल 60 GB पेक्षा जास्त, तर तुम्ही इकडे चेंजेस करू शकता. सपोज मला 70 पाहिजे तर मी इथे 70 करू शकतो. ठीक आहे, सध्या आपण 60च राहू द्या. ओके, त्यानंतर इथे पण परत नेक्स्ट करायचं आहे. ओके, फिनिश करायचं आहे. ओके, आता ही क्रिएट करते आणि मग जसं क्रिएट होईल तसं इथे आपल्याला पॉवर ऑन साठी हे जे दिसते तुम्हाला असं सेम टू सेम आहे, इथे येईल आपल्याला ऑप्शन. ठीक आहे, आता ही क्रिएट होते, लगेच क्रिएट होते, जास्त वेळ नाही लागत. तर बघा ही इथे क्रिएट झालेली आहे. बघा स्टार्ट पण झाली ऑटोमॅटिक ती. ठीक आहे, आता जसं आपण नॉर्मली विंडोज इन्स्टॉल करतो ना तसं सेम टू सेम प्रोसिजर याच्यामध्ये पण आहे. म्हणजे जे पण काही आधी आपण कॉन्फिगरेशन करतो, जे पण नॉर्मली आपण करतो, हे बघा आता विंडोज इन्स्टॉलेशनचं इथे आपल्याला प्रोसेस आलेला आहे. हे सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवतो आता कसं करतात ते. ठीक आहे, व्हिडिओ बघत राहा फक्त तुम्ही. सेटअप स्टार्टिंग. जर तुम्हाला विंडोज इन्स्टॉलेशन येत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ इथून एंड करू शकता. बाकी जे नॉर्मल जर नसेल येत तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, हे सर्व आता तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. जेव्हा आपण नॉर्मली मेन मशीन वरती इन्स्टॉल करतो ना तेव्हा सुद्धा ह्या सेम प्रोसिजर फॉलो होतात, आणि जेव्हा व्हर्च्युअल मशीन मध्ये आपण क्रिएट करतो ना तेव्हा सुद्धा सेम प्रोसिजर फॉलो होते. ठीक आहे, हे इन्स्टॉल होऊ द्यायला थोडा फास्ट फॉरवर्ड करतो मी व्हिडिओ. ठीक आहे, डायरेक्ट आपण इन्स्टॉलेशन वरती येऊया. आता तुम्ही बघू शकता हे असं काय तुमच्या समोर पण येऊ शकतं, विंडोज नीड्स टू रिस्टार्ट वगैरे. तुम्ही काही घाबरू नका, ते ऑटोमॅटिक असं रिस्टार्ट वगैरे होत राहतं जेव्हा आपण इन्स्टॉलेशन करतो तेव्हा. ठीक आहे, आता ह्याला प्रॉपरली होऊ द्यात. हे ऍक्च्युअली विंडोज इन्स्टॉल करणं ना खूप थोडी लेंदीच प्रोसेस आहे. ठीक आहे, लगेच 2-3 बटन क्लिक झाले असं आणि विंडोज इन्स्टॉल होता, तर तसं नाही होत. खूप ऍक्च्युअली टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे ही. ठीक आहे, तर आता हे गेटिंग रेडी वगैरे आहे, अजून खूप काय काय पुढे तो आपल्याला विचारेल, तर ते सर्व पण आपल्याला डिटेल्स एंटर करावे लागतील. ठीक आहे, तर आता ह्याला होऊन देऊया आपण. गेटिंग रेडी तर बोलतोय, पण माहित किती वेळ अजून फिरणार ते. आता तुम्ही इथे बघू शकता, तर त्याला लोड होऊ दे. ऍक्च्युली ना मी जसं बोललो मगाशी ही खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे ही. ठीक आहे, आणि डिपेंड करतं तुम्ही जेवढे त्याला जास्त रिसोर्सेस द्याल तर त्याच्यावर पण डिपेंड आहे. ठीक आहे, आता इथे आपण ना काम करूया, याचे रिसोर्सेस आपण वाढवू शकतो. ठीक आहे, आता याला बघा 2 GB रिसोर्सेस आहेत, फक्त 2 GB रॅम आहे, आपण त्याला 4 GB देऊया. असं नॉर्मली हे बघा आता हे स्टॉप झालेला आहे. ठीक आहे, 4 GB आपण दिलेला आहे, मी हे पण इन्क्रीज करू शकता. ठीक आहे, बघा हे झालेलं आहे, ते ओपन झालेलं आहे. ठीक आहे, तर माझ्यामध्ये तर लगेच झालं, जसं मी रॅम इथे वाढवली 4 GB केली तसं इथे लगेच त्यांनी प्रोसिजर चालू केले. जर तुम्ही 2 GB रॅम मगाशी दिलं होतं तर किती स्लो होत होतं तुम्हीच बघितलं होतं. त्याच्यानंतर इथे पण तुम्ही प्रोसेसर्स पण वाढवू शकता.
पण आता ही व्हर्च्युअल मशीन स्टार्ट आहे ना, ते जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर इथे तुम्ही स्टॉप करा, आधी ती क्लोज करा व्हर्च्युअल मशीन आणि मग सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही इथे चेंजेस करू शकता. ठीक आहे, प्रोसेसर्स वगैरे वाढवू शकता. आता बघा तरी स्लोच होते, 4 GB फक्त वाढवली, रॅम वाढवली, पण त्याचे प्रोसेसर्स पण जेव्हा वाढवून तेव्हा तो जरा अजून फास्ट प्रोसेस करेल. ठीक आहे, पण आता ठीक आहे, त्याला होऊन देऊया आपण. बघा आता पूर्ण प्रॉपर होते ते स्टेप बाय स्टेप मॅनर मध्ये. बघा आता परत रिस्टार्ट झालं. असं रिस्टार्ट वगैरे खूप वेळा काय काय होत राहतं. ठीक आहे, होऊ दे त्याला रिस्टार्ट. आता तुम्ही बघू शकता हे आता डायरेक्टली माझे इथे ओपन झालेलं आहे. तुम्हाला कदाचित विचारू शकतो की जे आपण नॉर्मली विंडोज इन्स्टॉलेशन करतो तसं काही आलं तर तुम्ही विंडोज इन्स्टॉलेशन आरामात करू शकता. ठीक आहे, आता माझे इथे डायरेक्ट ओपन झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. प्रॉपरली विंडोज इन्स्टॉलेशन झालेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला ते पण दाखवतो. इथून तुम्ही चेंज कसं करू शकता. आता हे पॉवर ऑफ मी करतो, इथून शटडाऊन केलं. ठीक आहे, शटडाऊन केलं, त्याचे शटडाऊन होऊ द्या, मग मी तुम्हाला दाखवतो की चेंजेस कसे करू शकतो ते. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता, हे बघा आता ही स्विच ऑफ झालेली आहे. जर तुम्हाला दिसतंय ते प्रोसेसेस आहेत 2 फक्त, तर इथे आपण वाढवू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे आपण 4 करूया. ठीक आहे, आता 4 टोटल कोर्स किती आहेत त्याला प्रोसेसर, तर 4 आहे. ठीक आहे, तुम्ही अजून जास्त पण वाढवू शकता, तर मी इथे 4 ठेवलेले आहेत. 4 ऍक्च्युअली सफिशियंट झालेत. ओके करूया. तुम्ही जास्त पण देऊ शकता. ठीक आहे, तुमच्याकडे जास्त रॅम असेल तर तुम्ही रॅम ह्याचा पण वाढवू शकता. सपोज तुम्ही 8 GB ह्याला देऊ शकता. आणि आता सध्या माझ्याकडे 16 GB रॅम इन्स्टॉल आहे, तर मी ठीक आहे 4 GB ह्याला सफिशियंट होईल, तर मी 4 GB राहून देतो, याला काय चेंजेस करत नाही. त्यानंतर नेटवर्क अडॅप्टर वगैरे थोड्या ऍडव्हान्स गोष्टी आहेत. ठीक आहे, तर हे बेसिक होतं की आपण कसं इन्स्टॉल करू शकतो व्हर्च्युअल मशीन मध्ये विंडोज. ठीक आहे, होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला काही सजेशन असतील तर तुम्ही प्लीज खाली कमेंट्स मध्ये मला सांगू शकता, काही मी सुधारू शकतो तर. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ते सुद्धा सांगू शकता. होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.